माझ्या सर्व मैत्रिणींना हॅपी वुमेन्स डे. नमस्कार. आजचा हा व्हिडिओ प्रत्येक स्त्रीसाठी आहे जी दिवसभर घरासाठी धावते, सगळ्यांची काळजी घेते, पण जेव्हा कोणी जर बोललं की ही बिचारी, ही घरातच असते दिवसभर, तिला काय कळतं, ती गृहिणी आहे, ऐक ग बिचारी तू. खरंच का? पण कधी विचार केला आहे का, ज्या स्त्रीवर घर पूर्ण अवलंबून असतं ती बिचारी कशी असू शकते? सकाळी सगळ्यांपेक्षा आधी उठणारी ती, सगळ्यांच्या आवडीनिवडी जपणारी ती, घरातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणणारी ती आणि सगळे झोपल्यावर उद्याचा विचार करणारी ती बिचारी नाही आहे. पण एक खरी गोष्ट सांगते, अनेकदा आपणच स्वतःला कधी कधी बिचारं समजायला लागतो. आपण आपल्या भावना दाबून ठेवतो, आपल्या थकव्याकडे दुर्लक्ष करतो आणि स्वतःला सांगत राहतो मला काही होत नाही. पण आज मी तुला ना एक वेगळी गोष्ट सांगणार आहे. मजबूत स्त्री बनायचं म्हणजे काय? सगळं सहन करायचं का? तर नाही, सगळं सहन करायचं नाही. स्वतःच्या भावना मान्य करणं म्हणजे मजबूत स्त्री असते. रडावंसं वाटतंय ना, तू रड ना, मनापासून रड, मोकळं कर मन. कोण मला काय म्हणेल किंवा मी काय बोलल्यावर कोण काय करेल नाही. तुझ्या मनामध्ये जे चाललं आहे ना, ते तुझा ज्याच्यावर विश्वास असेल त्याच्यासमोर जाऊन बोल. कारण बोलल्याशिवाय तर काही होणार नाही आहे. मन मोकळं केल्याशिवाय तुला हलकं वाटणार नाही आहे. तुझं रडणं तू दाबून ठेवत राहिली तर तू आतून तुटणार आहे. त्यामुळे ना, मनामध्ये इतकं पण साठवू नको की तू आतून तुटशील. रडावंसं वाटलं तर रड. रडणं ही नैसर्गिक भावना आहे. त्याचप्रमाणे हसणं देखील नैसर्गिक भावना आहे. हसताना विचार नको करू की लोक काय म्हणतील, मी इतक्या जोरात हसते तर हा काय म्हणेल, तो काय म्हणेल. हसावंसं वाटतं ना, दिलखुलासपणे हस. हसण्या इतका बेस्ट एक्सरसाइज कोणतीच नाही आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेव, आयुष्य खूप छोटं आहे ना. जबाबदाऱ्या पूर्ण करताना तू स्वतःला सुद्धा वेळ दे. स्वतःला काय हवं नको ते पण बघ. कोणी माझ्याकडे येईल, तो मला विचारेल, तू खाल्लं का, तू पिल्लं का, तू कशी आहेस, मग मीच काहीतरी स्वतःसाठी करेल किंवा मग मी खाईल, ह्या विचारात राहू नकोस. आणि सगळ्यांसाठी आपण सगळं करतो, सगळ्यांसाठी उभं राहतो, पण जेव्हा मन आणि शरीर दोघं पण थकून जातो ना, तेव्हा ॲक्सेप्ट कर की आपण थकलेलो आहोत. मी ठीक आहे, मी करू शकते, मी करून घेते, असं म्हणू नकोस. कारण तू मशीन नाही आहेस, तू माणूस आहेस. तुलाही थकवा येतो, थोडासा पॉज घे, थोडी विश्रांती कर आणि पुन्हा जोमाने कामाला लाग. परंतु थकलेली आहे तरी पण हे कंप्लीट करून मग आराम करते, ते कंप्लीट करून मग आराम करते ना, या फंदात पडू नकोस. आणि कधी तुला मदतीची गरज लागली तर घे मदत. घरातले मदत करता, फक्त तू सांग. मला कोणी न बोलताच मदत मिळेल अशी अपेक्षा जर करत राहिली तर कदाचित मदत मिळेल की नाही सांगता येत नाही. परंतु तुला मदत हवी आहे ना, तर तू प्रेमाने चांगल्या शब्दात समोरच्याकडे मदत माग. घरातले तुला नक्की मदत करतील आणि घरातल्यांनी तर मदत करायलाच हवी. कारण जबाबदाऱ्या सगळ्यांनी वाटून घेतल्या तर सर्वजण सुखी राहतील, आनंदी राहतील. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू फक्त कोणाची आई नाही आहेस, तू कोणाची फक्त पत्नी नाही आहेस, तू फक्त कोणाची सून नाही आहेस, तू तू आहेस. तुझं अस्तित्व स्वतःचं आहे, तुझी स्वप्न आहेत, तुझ्या भावना आहेत आणि त्या फार महत्त्वाच्या आहेत. मजबूत स्त्री म्हणजे जिच्या आयुष्यात कधीच समस्या येत नाही अशी स्त्री नसते, तर समस्यानंतर पण ती स्वतःला उभं करते, स्ट्रॉंगली ती असते. आणि स्वतःमध्ये ना आजपासून एक छोटासा बदल कर. स्वतःकडे थोडं लक्ष दे. तुझ्या मनाचं ऐक. तुला जे वाटतं ना ते व्यक्त कर, चांगल्या शब्दात व्यक्त कर. तुला जर वाटतं ना ह्याला रागेल त्याला रागेल तर चांगल्या शब्दात व्यक्त कर. आणि एक लक्षात ठेवायचं, तू स्ट्रॉंग आहेस. तुझ्यात अशी एक ताकद आहे जी पूर्ण घराला उभं करून ठेवत आहे. परंतु हे कधी शक्य आहे, जेव्हा तू तुझी काळजी घेशील तेव्हा. जेव्हा एक स्त्री स्वतःला ओळखते तेव्हा तिचं आयुष्यच नाही तर तिच्या आसपासचं जग देखील बदलतं. त्यामुळे स्वतःवर एक विश्वास ठेव आणि स्वतःला कधी बिचारी म्हणू नकोस आणि स्वतःची किंमत कमी करू नकोस. म्हणजे स्वतःला मी काहीच करत नाही आहे असं म्हणू नको. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची चुकी करू नकोस. तुला माहीत आहे ना की तुझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत, तुला सर्व काही करायचं आहे. तर जर तू स्वतःची काळजी घेतली तर आणि तरच तू त्या जबाबदाऱ्या पूर्णपणे आनंदाने करू शकशील. आणि आर्थिक गोष्टींपासून दूर राहू नकोस. गोष्टी समजून घे. कुठे घरातल्यांच्या सेविंग्ज आहे, किती येत आहेत, आपण कुठे खर्च करतोय, कोणत्या सेविंग्ज आहे, सर्वाची माहिती असणं, ऑनलाईन व्यवहार शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे.
त्यापासून स्वतःला दूर ठेवू नकोस. प्रत्येक गोष्टींवर जास्त ताण घेऊ नकोस. म्हणजे परफेक्ट होण्याच्या नादात तू स्वतःला गमावत नाहीयेस ना, हे गोष्ट लक्षात ठेव. इट्स ओके कधीतरी भाजी चांगली नाही झाली, इट्स ओके घरामध्ये कधीतरी पसारा आहे, ठीक आहे, तुला नाही आज वेळेवर कामं जमली, इट्स ओके. प्रत्येक वेळेस 100% परफेक्टच राहायला पाहिजे असं काही नसतं. कधी कधी इनपरफेक्टमध्ये सुद्धा आनंद असतो. त्यामुळे सतत ताण घेऊ नकोस, कारण सतत ताण घेतला तर तू मानसिक थकवा तुला येणार आहे, मन चिडचिडं होणार आहे, लहान सहान गोष्टींवर तू रागराग करणार आहेस आणि त्याचा परिणाम तुझ्यावर, तुझ्या घरातल्या वातावरणावर, तुझ्या कुटुंबावर पण होणार आहे. त्यामुळे सतत ताण नको घेऊस. ताण कमी करण्यासाठी सकारात्मक विचार कर, थोडासा वेळ स्वतःसाठी काढ, मन शांत ठेवायचा प्रयत्न तर करून बघ, नक्की जमेल. नात्यांमधला संवाद कमी करू नकोस. कोणतंही नातं हे संवादावर टिकतं. सगळ्यांशी प्रेमाने बोलणं, प्रेम देणं आणि प्रेम हे फार महत्त्वाचं आहे. कोणी माझ्या मनातलं ओळखेल आणि मग तसं वागेल, मगच मला मदत करेल. मला आत्ता वाटतंय मनामध्ये की कोणी माझ्याशी असं नाही. तू जेव्हा बोलशील तेव्हाच गोष्टी समजणार आहे आणि त्याचप्रमाणे समोरचा जर बोलत असेल तर त्याचं ऐकून तेवढ्याच महत्त्वपूर्ण घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करून रागात बोलणं टाळायचं आहे, कारण रागामध्ये आपण काय बोलून जातो ना काही समजत नाही. आणि शांतपणे आणि स्पष्टपणे समजूतदारपणे जर बोललं तर समस्या सोडवता येतात. आणि मागचं घडी झाल्या गेल्या गोष्टी उकरून काढत बसू नकोस. त्यामुळे तुला त्रास होणार आहे, समोरच्याला सुद्धा होणार आहे. झालं गेलं आपण बदलू नाही शकत, त्यातून आपण काहीतरी शिकलो आणि पुढे चाललेलो आहोत. त्यामुळे कोण त्यावेळेस कसा वागला, त्याने काय केलं, तो काय बोलला, किती टोमणे मारले, काय मारले, हे सगळं सोडून देऊयात आणि आनंदाने आयुष्य जगूयात. किंवा कोणाला टोमणा मारणं, कोणाला कुचकं बोलणं, कोणाला टोचून बोलणं हे सोडून द्यायचं आहे. स्वतःच्या आवडीनिवडी, छंद जर पूर्णपणे सोडले असतील तर ते पुन्हा जोपासायला सुरुवात कर, कारण त्यामुळे तुझा आत्मविश्वास वाढणार आहे. तुझं मन जे थकतं त्याला थोडंसं थकवा त्याचा दूर करण्यासाठी तुझे छंदच तुला उपयोगी पडणार आहे. पेशन्स ठेवायचे आणि सकारात्मक विचार करायचा, कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला पेशन्स खूप महत्त्वाचे असतात. धैर्य ठेवणं, कुटुंबाला धैर्याने सांभाळणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये ठेवणं. कारण जीवनात अडचणी येणं स्वाभाविक आहे. जर त्या अडचणींना धैर्याने सामोरं जायचं असेल तर ही समस्या देखील नक्की सुटेल असा विश्वास ठेवणं म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन असतो. लहान सहान गोष्टींमध्ये आनंद शोधायचा आहे, कुटुंबातील सदस्यांचं कौतुक करायचं आहे, स्वतः काही चांगलं केलं तर स्वतःचं सुद्धा कौतुक करायचं आहे, ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायची आहे आणि एकमेकांना घरामध्ये प्रोत्साहन द्यायचं आहे, ज्यामुळे घरातलं वातावरण अधिक चांगलं आणि सर्वात महत्त्वाचं, तू जरी घरात असेल तरी सुद्धा स्वतःला नीटनेटकं टापटीप ठेवायचं आहे. तरी अशा काही छोट्या छोट्या सवयी असतात ज्यामुळे आपलं आयुष्य खूप छान बनतं, आनंदी बनतं. आणि एकच लक्षात ठेवायचं, हे आयुष्य आपल्या